म्हणजे आम्ही असं सांगत नाही की त्यांना आमच्यामुळे संधी मिळाली, पण कित्येक समालोचकांना इथे कॉमेंट्री करण्याची संधी सुद्धा मिळाली. फार कमी अभावाने स्पर्धा असतील, फार रेअरली स्पर्धा असतील, मैदान असतील ज्याच्यावरती उदयोन्मुख जे समालोचक आहेत किंवा ज्यांना समालोचन करण्याची संधी हवी आहे, ज्यांना समालोचन क्षेत्रामध्ये आपला जो थोडासा सज्ज आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय रौनक. पुन्हा मी श्याम आपल्या दिशेने येतोय. हा नक्कीच. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे की या मैदानावरती 2016 वेळी मी सुरुवात केली होती आणि नक्कीच ती जी ओळख तुम्ही ताजा करून दिली. सध्या मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज होतो रौनक पाटील. पहिला चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेर निघतोय आणि ही खासियत आहे या गोलंदाजाची. आणि तुकाराम मांगले सर जर विचार केला तर माझ्याच गावचा हा संघ आहे आणि या संघाला मी असं म्हणेन की हे आमच्या शिरगाव गावचं फ्युचर क्रिकेट आहे. कारण याच्यामध्ये यंग जनरेशन आहे, पूर्ण एक्सपिरियन्स खेळाडू कमी आहेत, पण यंग जनरेशन आहे. मग यंग जनरेशन सध्या तरी फिल्डिंग करताना पाहायला भेटते. नवीन पिढी आणि तसं व्हायलाच हवं. इनफिल्डच्या डोक्यावरनं मिडीफच्या डोक्यावरनं चेंडू खेळला जातोय. बघा कुठलंही क्षेत्र असू द्या, क्रिकेटच्या मैदानावरचा क्रिकेटचा संघ असू द्या, आपल्या गावातील आपल्या एखादं मंडळ असू द्या, एखादी संघटना असू द्या, एकदा चळवळ असू द्या, जोपर्यंत नवीन रक्त नवीन जनरेशन येणार नाही ना, तोपर्यंत नवीन आयडिया येणार नाही. कारण जास्त उत्साह जास्त एनर्जी किंवा नवीन नवीन आयडिया या यंग जनरेशनकडे असतात. त्याच्यामुळे नवीन जनरेशन योग्य वेळेला येणं तेही आवश्यक आहे. चांगली चर्चा त्या निमित्तानं नक्कीच होईल. समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड चेंडू केलाय, साईड स्किटच्या डोक्यावरनं चेंडू गेलाय, आउट ऑफ द पार्क. इज सिक्सर, षटकार. 1 2 सर तुम्ही म्हटल्याप्रमाणे की हा संघ खूप लवकर इथून दाखल झाला होता. मग या संघाच्या गोलंदाजाने ती गोलंदाजी सुद्धा बघितली होती, पण यावेळी चांगला फटका मेघनाथच्या बॅटमधून पाहायला भेटतोय. इथून चेंडू फुलरलेचा चेंडू होता, इथून एक धाव येते, फेकी केली जाते, बॅकअप केलं जात नाही. ओव्हर थ्रोच्या रूपामध्ये इथे धावा गणल्या जातील. जिथे एक धाव होती तिथे बहाल केल्या जातात. त्या म्हणजे 4 धावा, अशा तब्बल 5 धावा बोनस असेला पूर्णपणे बोनस आहे. आणि स्कोर कार्डवरती जर नजर टाकली तर पहिला डॉट आला, नंतर 1 6 आणि आता 5. कोण विचार कर की 5 धावांचा फटका कसा खेळलाय, तो हा असा खेळलाय. रिप्लेमध्ये बघू शकता कसा फटका खेळलाय. ड्राईव्ह केला होता, बॅटच्या खालच्या टोकाला लागतो होता, मिडविकेटवरून क्षेत्ररक्षक वेगाला आला होता, थ्रो केला, थ्रो वाईड थोडासा लांब. बॅकअपला आले होते पण नाही करू शकले बॅकअप आणि चेंडू गेला सरला बॉन्डलाईनच्या बाहेर. या 5 धावांनी धावफलक वेगानं पुढे गेला, जाऊन पोहोचलाय तो 12-12 वरती जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे, जिथे गोलंदाज रेडी होतोय. स्ट्रायकर एंडला जीत पाटील. नक्कीच इथून बॅकअप केलं जात नाही आणि धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 12 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गौतम मात्रे चेंडू खाली येतील, चुकी करणार नाही. एक चुकी आधी झाली होती, मात्र इथून झेल पकडला जातोय आणि मेघनाथच्या पारीला लागतोय पूर्णविराम. बॅक टू डगआउट. धावसंख्या 12 वरती असताना आई जीवदानी कसराळी संघ पोचलाय, तो 1 गडी बाद 12 धावा. तुम्ही बॅकफूटला गेला बघा, फ्रंटफूटवरती पूल तुम्ही करू शकले असता, तुम्ही बॅकफूटला गेला. त्याच्यामुळे काय झालं, चेंडू खेळत असताना चेंडू अशा ठिकाणी बॅटवर आदळला ना, जिथे बॅटचं स्टिकर असतं, ते स्टिकर वेगवेगळ्या पद्धतीचं असतं. आपल्या आवडत्या ज्या दुकानातनं आपण घेतो त्या दुकानाचं स्टिकर असतं, एखाद्या स्पॉन्सरचं किंवा एखाद्या आवडतं स्टिकरसुद्धा असतो, त्या ठिकाणी लागलं आहे. आणि त्याच वेळेला चेंडू मिडविकेटला गेला होता, हा झेल टिपला गेला आहे. इथून 5 चेंडूचा खेळ झाला आहे. आपण यंग जनरेशनवरती चर्चा करतोय, कारण प्रत्येक स्थित्यंतर येणार, चेंजेस येणार. आता नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं जे मैदान 25वा NC चषक, त्यानिमित्तानेही चर्चा होणार. काय स्थित्यंतर, काय बदल होणार, हा शेवटचा चेंडू आहे. स्ट्रायकर यांना नवीन फलंदाज विनीत पाटील. कोटप्याचा चेंडू होता, शॉर्ट ऑफ पूल, थोडंसं जमीनलगत चेंडू केला, मिडविकेटला फील्ड केला गेला. पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट, 1 षटकार, 5 धावांचा फटका. धावा झाल्या धावफलकावरती 13. प्रोजेक्ट स्कोर दिसतो 65 वरती. एक ब्रेक घेऊया. पहिले 2 विजेते संघ जे होते, जरीमरी डोलिओ बीचा संघ आणि पहिला सामना जिंकला युवा ग्रुप वाढीव. आपण तयारीनिशी राहायचं आहे. एक ब्रेकमध्ये ऐकूया संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेनं.
षटकाचा खेळ संपलाय. धावा आहे 10 फलकावरती 13 आणि जसं श्याम तुम्ही उल्लेख केला यंग जनरेशनचा, बघा ते आल्यानंतर एनर्जी ऊर्जा नक्कीच येणार आहे. म्हणजे मैदानावरती ज्यावेळेला टेन्शन वाढतं तेव्हा कॉन्ट्रीब्युशन देण्याची वेळ येतोय. म्हणजे मैदानावरचं टेन्शन द्यायचं आहे तुम्हाला, कॉन्ट्रीब्युशन तर करणार सेलिब्रेशन. पण मध्ये आलं आता तुमच्या गावची नवी जनरेशन मैदानावरती आहे आणि कॉन्ट्रीब्युशन देण्याची वेळ आता दोन्ही बाजूला आले. दुसऱ्या बाजूला एक चांगला प्लॅटफॉर्म सेट केला आहे आई जीवदानी कसरालीच्या संघानं. पहिल्या षटकामध्ये 13 धावा. विनीतकडे चांगली बॅटिंग करण्याची क्षमता आहे. जीत मोठे फटके खेळू शकतो. आता उर्वरित 4 षटकामध्ये बघूया किती धावा येतात. नक्कीच पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती. यावेळी फक्त ड्राईव्ह केलं गेलं. चेंडू जातोय शॉर्ट मिड ऑफ क्षेत्राच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे या चेंडूला फील केलं जाईल आणि तिथून एक धाव अंकित केली जाईल. आणि या दोन्हीच फलंदाज जर विचार केला तर सध्या तरी पहिल्या षटकामध्ये ज्या धावा हव्या होत्या ना त्या धाव्या फलकावरती लावल्या गेल्यात. मग इथून सिंगल डबलवरती भर दिली जाते. खराब चेंडू असेल त्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता पूल करण्याचा प्रयत्न. मी म्हटलं होतं की खराब चेंडू असेल त्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पण जागा बनवली होती तिथून चेंडू पडल्यानंतर थोडासा शरीराजवळ येतोय आणि तिथून पूर्णपणे बीट होत असताना पाहायला भेटतोय तो म्हणजे फलंदाज जीत पाटील. लवकर खेळले, थोडंसं लवकर खेळले. चेंडू थोडासा उशिरानं आला. चेतन पाटील आहे जे गोलंदाज स्ट्रायकर एंडला जीत पाटील. अपील झालंय पण स्पर्श नाहीये. बॅट अँड बॉल मधला स्पर्श नाही. पंच ते दाखवतात. थोडंसं स्विंग अँड मिसवाला हा खेळ होता बघा. क्रॉस बॅटेड फटका रिप्लेमध्ये जरी बघितलं तरी क्रॉस बॅटेड फटका होता. थोडासा टर्न अराउंड झालाय. चेंडू थोडासा टर्न ही झालाय. निर्धाव चेंडूची सांगता झाले. 3 चेंडू चांगले हाताळले आहेत चेतननं. चेतनाचे 3 चेंडू खूप चांगल्या पद्धतीचे होते. यावेळी फुल टॉस चेंडूला जबरदस्त फटका, घुटना टेक आणि तमाशा देख असं चित्र पाहत असताना चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. डिलिव्हरी होती बघा. टॉस्टअप हा थोडासा फ्लायटेड डिलिव्हरी होता. स्वीप केला आणि जसं तुम्ही उल्लेखही केला की घुटना टेक गुडघा वाकवला होता. आता तो प्रणाम करण्यासाठी नाही, परिणाम साधायचा होता त्यांना आणि तो परिणाम साधलाय. षटकार ठोकलाय तिथून या चेंडूवरती. धावा झाल्या धावफलकावरती 20. आता वेग पकडतोय थोडंसं धावसंख्येमध्ये. वेगवान चेंडू. हे मिश्रण असायला हवं. हे मिश्रण तुमच्याजवळ असायला हवं. मी का उल्लेख करतोय की नवीन आयडियाज बघा. आता व्हॉट्सअप इतकं फेमस झालंय. व्हॉट्सअपचे काही शॉर्टकट असतात. ओकेवाला वाला आपल्याला कधी कधी लक्षात नाही. पण यंग जनरेशनला माहिती आहे कसा शॉर्टकट वापरायचा. आता तसं व्हरायटी दाखवते गोलंदाज. नक्कीच शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. इथून चांगला चेंडू. एक षटकार मारल्यानंतर चांगला कमबॅक केला जातोय. 2 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. आस्किंग रन रेट होता जर आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. पण या षटकामध्ये षटकार येऊन 4 चेंडू डॉट हाताळलेत. 1 धाव सिंगल. अशा प्रकारे या षटकामध्ये धावा आल्या 7 आणि तिथून आई जीवदानी कसराली संघ पोहोचलाय. 1 गडी बाद 20 धावा. आपण जातोय डीजे श्रीकडे आणि ऐकतो एक सुमधुर संगीत. मोटरसायकल चालतही आलाय. सांगण्याचं तात्पर्य या मैदानावरती येताना प्रेक्षकांचा जो उल्लेख आम्ही केला गेल्या 24 वर्षाचा जो काळ आहे. प्रत्येक जण आला या मैदानावरती क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी, क्रिकेटचा आनंद उपभोगण्यासाठी आणि क्रिकेटचा बदलणारा रंग अनुभवण्यासाठी प्रत्येक वेळेला या मैदानावरती प्रेक्षक वर्ग आलाय. त्याचीही चर्चा होईल. या 25 वर्ष जे खेळाचं आहे आणि 25 वर्ष जे एकजोडीचं आहे ते झेल टिपण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक थोडेसे कमी पडल्यात. प्रयत्न जरूर केला होता पण वेळेवरती तुम्ही नाही मागे जाऊ शकला किंवा त्या चेंडूवरती नजर नाही ठेवू शकला आणि तेच घडलं मागच्या चेंडूवरती. एक जीवनदान लाभलंय. 1 धावही आलेत. धावा झाल्या धावफलकावरती 21. पहिलं ज्यावेळेला षटक संपलं होतं 13 त्यावेळेला प्रोजेक्टेड स्कोर दाखवत होता 65 वरती आणि आता प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय तो 49. ही संख्या वाईट नाही आहे. पण आई जीवदानी कसराली एक कसरालीचा संघ आहे. हा दुसरा दाखल झालाय. हा नक्कीच एका संघाचा जर विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीने विजय मिळवलाय. आणि इथून या इनिंगमध्ये काय घडतंय. इथून कटा टाकण्याचा हाताळण्याचा चेंडू. इथून जय येत आहेत. गचाळ क्षेत्ररक्षण होतंय. इथून 1 बाउंड चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला गेला नाही. चेंडू मात्र 1 बाउंड सीमारेषा पार जातोय. चौकार येतोय जीटच्या बॅटमधून. रिप्लेमध्ये आपण बघू शकता खोलवर टप्प्याचा चेंडू. बॉटम हँडचा वापर. जास्त एलिव्हेशन होतं
चेंडू झेल पकडू की अडवू या द्विधा मनस्थितीमध्ये होते. यावेळेला संधी नाही देणार. अगोदर दिली होती संधी, नाही तुम्हाला साधता आली. बिग 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 हिट, लांब वरचा लांब लचक षटकार 6 धावा. ज्यावेळेला तुम्हाला संधी मिळाली ती संधी साधा. हा मोठा षटकार टोकलाय तिथून जीत पाटीलनं. जीत पोतले जे 17 वरती वैयक्तिक बॅटिंग करतात. संघाची धावसंख्या 2.3 षटकानंतर 31. याचा अर्थ आता इनिंग मधला 15 चेंडूचा खेळ झालाय, 15चा बाकी आहे. नक्कीच 15 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथून हल्ला चढवला जातोय तो गोलंदाज रोनक पाटील या गोलंदाजावरती. यावेळी मी स्टॅम्प स्ट्रोक होतोय, चेंडू जातोय इथून डीप कव्हर, एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये, शॉर्ट कव्हर रिझनमध्ये चेंडूला फील्ड केलं जातं. 1 धाव येते. अशा प्रकारचे चेंडू हाताळणे गरजेचं आहे. सध्या तरी जर तुमच्या बॅट्समनचा जर विचार करत असेल की मोठे फटके खेळण्याचा, तर तुम्हाला अशा प्रकारचे चेंडू नक्कीच हाताळणे गरजेचं आहे. कारण हे चेंडू जर आपण बघितला आणि तुकाराम मंगळे सर, अमोल भगतने या मैदानावरती गोलंदाजी त्याच टप्प्यावरती हाताळले, तिथून डॉट चेंडू हाताळताना पाहायला भेटले. पण सध्या तरी रोनक पाटील सज्ज होईल का? यावेळी पुन्हा एकदा मी स्टॅम्प स्ट्रोक होतोय. ऑन साईडचं क्षेत्र निवडलं होतं. चेंडू जातोय लॉंग ऑन रिझनमध्ये. जे येतील या चेंडूला फील्ड केलं जाईल आणि या चेंडूवरती येते 1 धाव. धावसंख्या 1 ने भर होते. फलकावरती धावा लागल्या जातात 32. आतापर्यंत तिसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. रोडकवरती हल्ले आज आतापर्यंत जर बघितले ना तर 5 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 33 धावा सध्या तरी फलकावरती लागल्या गेल्यात. आणि आता प्रोजेक्टर स्कोअर जर बघितला ना तर पुन्हा एकदा 59 वरती येतोय. तो 60च्या जवळपास पोहोचतो. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. खेळण्याचा प्रयत्न होता, यशस्वी हाताला लागून चेंडू निसटला आहे. धाव घेण्याची संधी नाहीये. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर 11च्या सदस्यांनी धावा उभारल्या त्या 33. 33 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 टीम कॅप्टन युवा ग्रुप वाडीवाणी, दुसऱ्या बाजूला जरीमरे डोले बी टीम. आपण तयार राहा टॉससाठी. तोपर्यंत ऐकूया डीजे वरती एक गाणं आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. बॉलिंग एलएनएस बघितलं ना तर रोनकने 12 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात 26 आणि 1 गडी बाद, म्हणजे 13च्या रन रेटने गोलंदाजी केली व प्रति षटकामागे 13 धावा आल्यात. तुकाराम 13चा हक्का सध्या तरी रोनकच्या पाठी लागलेला आहे. बघा, पहिले षटक आलं 13 धावांचं, दुसरं आलं 7चं, तिसरं आलं 13चं, म्हणजे चौथं परत 7चं का. पण इथे काय मध्ये 13-7 म्हणजे 13-7 चाहिए. आता 13-7 13-7 सांगण्याचा उद्देश तोच आहे की 13 मेरा 7 वाला खेळ आहे. पण चांगली बॅटिंग आई जीवदानी कसराईचं टीम आता करते. 13-7 चाहिए, त्याकरता म्हटलं विकेट कीपर का साथ नहीं, विकेट कीपर का नहीं सहारा और गेंदबाज बेसहारा. जेला चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर चौकार. बघा, साथ द्यायची होती, हा झेल उडाला होता. ओ हो, पण असा कॅच ना कोण पकडू शकतो माहिती का, ज्याला लोकल ट्रेनमध्ये रोज प्रवास करतोय, वरच्या अँगलला हात धरून प्रवास करायचा आहे. कारण उडी मारायची होती, फार उडी मारायची होती. इथून झेल सुटलाय. इथून पुन्हा एकदा गौतम मात्रे सज्ज होईल. शॉर्ट ऑफ प्ले चेंडूला पुल 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 केलं जातंय. क्षेत्ररक्षक आहे, आणखीन एक साथ हवी होती क्षेत्ररक्षकाची. चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. बिलकुल झिलेले बॅट्समॅन तर विनीत तेच सांगतो ना बाबा, झिले. मागच्या चेंडूवरती कॅच सुटला, हाही कॅच सुटलाय बघा. कॅच 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 आणि इथून झेल सुटलाय. म्हणून हे गाणं वाजवलं गेलं ना विनीतसाठी, झिलेले. मागच्या पण चांगली बॅटिंग बघा. एक झेल सुटला, त्यानंतर पुलचा चांगला फटका. आता आई जीवदानी कसराली प्रयत्न करणार 60च्या पार जायचा. आम्हाला 60च्या पार जायचा. धावा 43 43.
टप्प्याचा चेंडू होता, पटकी विकेट, बराच वर, पंचांचा इशारा, इट्स वाईट बॉल. आता कहाणी बदलले कारण तो झेल सुटला, जो चौकार आला आणि विनीतच्या बॅटमधनं चांगला फटका, सिक्सर आला. आता करंट रन रेट 13.20, म्हणजे तो 65च्या वरती दाखवणार, तो दाखवतोय 66 पर्यंत. नक्कीच 66 पर्यंत दाखवतोय. इथून वाईट चेंडू हाताळताना पाहायला भेटतोय. मोठा फटका, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. नक्कीच आपण ॲक्शन रिप्लेमध्ये बघितला. शॉर्ट ऑफ लेन चेंडूला इथून जागा बनवली आणि जबरदस्त बॉडीचा बॅलन्स ठेवला आणि चेंडूला धाडून दिला सरळ डीप काऊ कॉर्नर रिझनमध्ये, सीमारेषा पार, षटकार. आणि डीजेच्या माध्यमातून गाणं सुद्धा येते की आज मैं तुझे नहीं छोडूंगा, दम दमादम. म्हणजे मी जी आता तरी विचार केला, जीत आणि विनीत, सध्या विनीत फलंदाजी करतोय आणि विनीत सांगतोय की गौतम मी तुला आज सोडणार नाही. सध्या गौतमने धावा खर्च केल्यात या 3 चेंडूंमध्ये. विचार केला आपण तर 17 धावा खर्च केल्यात. पण गौतमसाठी कहाणी थोडी वेगळी आहे. तो कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय, असं नाही की त्याने प्रयत्न नाही केलाय, पण चांगली बॅटिंग विनीत पाटीलची आहे. आणि हा जो खेळाडू आहे ना, म्हणजे विनीत पाटीलचा उल्लेख करतोय, त्याचा 2 अक्षर पहिली तर व्ही आणि पी आहे, पण मध्ये 2 आय सुद्धा आहेत. हा VIP खेळाडू आहे, हा VIP आहे, अष्टपैलू खेळाडू आहे, खास करून आई जीवदानी कसरलीचा, ज्यानं चांगले क्रिकेट खेळले मागच्या 2-3 वर्षामध्ये विनीतनं. म्हणून हा व्हेरी स्पेशल खेळाडू आहे, हा स्पेशल खेळाडू आहे. आणि तिथून स्पेशल इनिंग साकारण्याचा प्रयत्न विनीतनं केलाय. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता. इथून काय घडलंय, इथून तेच दाखवतं. गौतम ते हताश मनानं बघतोय. गाणं बांधलं होतं दम दमादम दम, पण आता गौतमसाठी हे कभी खुशी कभी गम वाला मामला आहे. खुशी आई थी दरवाजे तक, नाही असेल की लोटाई गई, आणि दरवाजेवर आलेल्या खुशीला पर दाखवला होता. तिथून धावा झाल्या 10 फलकावरती, 50 धावा 10 फलकावरती. आई जीवदानी कसरलीच्या झाल्यात 50. आणि नक्कीच आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे की दम दाखवावा लागेल. इथून गोलंदाजाला दम लावावा लागेल, कारण सध्या तरी 3 चेंडू हाताळले, धावफलकावर धावा लागल्या जातात, त्या म्हणजे व्हेरिएशन केलं जातं. इथून मोठा फटका, जय चेंडू खाली, इझिली झेल टिपला जातोय. इथून दम दाखवण्याचं सध्या तरी जर बघितलं, चौथ्या चेंडू केलं होतं जातंय काम आणि परतावं लागतंय. जीत पाटील बॅक टू डगआउट गॉन. आणि तुकाराम मांगेला सर, जी इनिंग आई जीवदानी कसरली संघासाठी हवी होती ना, ती इनिंग जीतच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटली. जबरदस्त धावा बनवल्या, ज्या वेळेला धावसंख्येची गरज होती त्या वेळेला मात्र आपल्या संघासाठी धावा उभ्या केल्या, त्यामध्ये फलंदाज जीत याने. आणि इथून परतावं लागलं. नवीन फलंदाज जय भगत आपण बघतोय, जो स्ट्राईक एंडवरती पाहायला भेटतोय. जो स्टार्ट पाहिजे होता, जो फ्लाइंग स्टार्ट पाहिजे होता, तो खऱ्या अर्थानं मिळवून दिलाय तो जीतनं. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. प्लेड ऑन यष्ट्यांवरती आदळलाय, बॅटला लागला आणि यष्ट्यांवरती आदळला, प्लेड ऑन झालाय. बेका पाठोपाठ 2 धक्के बे धक्का दे धक्का, 2 विकेट गॉन. मध्ये बघितलं, बॅटची आतली कडा लागली आणि सरळ लेग स्टंपवरती चेंडू जाऊन आथळला जातोय आणि इथून परतावा लागलाय फलंदाजाला. आणि जो दम हवा होता, म्हणजे कमबॅक करण्याचा प्रयत्न जो केला ना, या 3 चेंडूंवरती जो कमबॅक करण्यात आला गौतम मात्रेच्या या गोलंदाजीवरती, बॅक टू बॅक 2 गडी बाद केलेत. हॅट्रिकवरती आहे हा गोलंदाज. धावसंख्या जर विचार केला तर 23 चेंडूमध्ये बनवल्यात. आई जीवदानी कसराळी संघाने 52 धावा, 3 गडी बाद, इथून हॅट्रिकवरती आहे. हॅट्रिकच्या मोक्यावरती आहे आणि खेळ बदललाय बघा. 1 विकेट गेल्यानंतर लगोपाठ 2 विकेट्स प्राप्त केल्यात गौतमनं. दोन आल्यात. तिसरा डब्ल्यू हॅट्रिक. रौप्य महोत्सवी वर्ष 80 चषक 2024 ग्रामीण गटामध्ये पहिली हॅट्रिक गेले गौतमच्या नावावरती. हॅट्रिक नोंदवली गेले.
गमतवचा काय षटक त्यासाठी कभी खुशी गमवाला कभी खुशी कभी गम गौतमले लगाय दमखम दमखम तिथे मैदानावरती लावला होता. उजवी यष्टी उद्ध्वस्त एक अचीवमेंट आहे गौतमची की या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक नोंदवण्याचा मान इथून गौतमची हॅट्रिक बघा. पहिलं बाद केलं जीतनं केलेला फटका जेल टिपला गेला होता समोरच्या दिशेनं लॉंगॉनच्या रिझनमध्ये. त्यानंतर हा दुसरा विकेट जो प्लेड ऑन झाला बॅटला लागून एस्टनवरती आदळला आणि त्यानंतर हा हॅट्रिक बॉल आणि हॅट्रिकसुद्धा आपण घेते. गौतम मात्र नक्कीच TBNच्या चॅनलवरती गेला ना तर हॅट्रिकसाठी वेगळा व्हिडिओ आहे तो सुद्धा आपण डाउनलोड करू शकता. आता कहाणी आले शेवटच्या षटकावरती धावा फलकावरती 52 आणि 20 वरती खेळतोय विनीत पाटील. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी झालाय प्रताप मात्रे. प्रताप मात्रे गोलंदाजी मार्कवरती सज्ज. इथून पायांवरती चेंडू होता चेंडूला धाडून दिले सरळ डीप फाईन लेगच्या दिशेने कुठलाही क्षेत्ररक्षण आहे. चेंडू जमिनीला गुदगुली करत सीमारेषा पार चौकार. रिप्ले मध्ये बघू शकता नो लुक शॉट विनीतच्या बॅटमधून ते चेंडू सीमारेषा पार चौकार पाहायला भेटतो. आणि अशा प्रकारचे फटके प्रदीप पाटील आपण बघतोय. त्याच्या बॅटमधून प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून सुद्धा एक रतनबुवा चषकामध्ये तो एक नो लुक वाला शॉट पाहायला भेटला. म्हणजे आता चेंडूवरती बघणार नाही पण फटका खेळणार. मराठीमध्ये सरळ सोपं सांगितलं तर असा फटका तिथून खेळला गेला होता. फटका खेळण्याचा प्रयत्न होता इथून झेल टिपला गेला आहे समोरच्या दिशेने झेल टिपला. एक इनिंग एक चांगली खेळी इथे संपुष्टात आले आहे. 9 चेंडूमध्ये 24 धावांची खेळी खेळले ते विनीतनं आणि विनीतला परतावं लागल्या पॅवलीच्या दिशेनं विकेट गमावलाय टीम आई जीवदानी कसरालीच्या टीमनं. केलं तर अगोदरचा म्हणजे नो लोकवाला म्हणजे पहिला तर तो ब्लाइंड स्ट्रोक म्हणायचे आंध्रा फटका म्हणजे चेंडूवरती बघायचं नाही आणि तो फटका खेळायचा. पण काही फटक्यांना कसं आहे आता नवीन इम्प्रोव्हायझेशन आलं आहे. जसं जमिनीवर लोलन घेऊन स्वीप केला जातोय स्लॉक स्वीप केला जातोय अक्षरशः फॉलिंग स्वीप सुद्धा केला जातोय. नवीन फटके इम्प्लिमेंट का झाली खरं आता गोलंदाजाला टॅकल करण्यासाठी मग काहीतरी असायला हवं म्हणून कदाचित या नवीन फटक्यांशी इम्प्लिमेंट झालं. नवीन फलंदाज दाखल झाला आहे पंकज पाटील स्ट्राईकला सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी प्रताप दाखवतोय. इथे टीमनं माझ्यावरती शेवटचं षटक हाताळण्याची संधी का दिली तर अमित वैती आणि पंकज पाटीलला. चांगली बॅटिंग विनीतनं जीतनं चांगली बॅटिंग केली होती. आता तुम्हाला तो थोडासा शेवटच्या क्षणाचा पंच लावायचा आहे. पंकज स्ट्रायकर एंडला नक्कीच खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होते. मैदानाच्या आतमध्ये प्रताप मात्रे चौकार आल्यानंतर खूप छान पद्धतीचा कमबॅक प्रताप मात्रेच्या आपण गोलंदाजीमधून बघतोय. पुन्हा एकदा व्हेरिएशन केलं जात आहे आणि इथून सॅक्रिफाईस विकेट सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल. आणखीन एक गडी बाद होतोय. धावसंख्या 56 वरती असताना आई जीवदानी कसळी संघाला हादरा लागतोय तो म्हणजे 6 गडी बाद. वरती जवळपास 4 विकेट गमावल्यात. धावाही आल्यात म्हणजे धावा जर बघितल्या तर 6 धावा तिथून आल्यात तिथून मागच्या 9 चेंडूवरती 7 चेंडूवरती. आता शेवटचा म्हणून मी म्हटलं ना की तुम्हाला तो टच द्यायचा आहे. शेवटला 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. टच द्यायचा आहे फायनल टच द्यायचा आहे. चेंडूला आडव्या बॅटनं खेळलाय चेंडू गेलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर मिड विकेटच्या डोक्यावरनं ठोकलाय सिक्सर षटकार. फटका आलाय 8व्या क्रमांकाचा फलंदाज आहे त्याचा तो सांगतोय माझा क्रमांक आहे 8 आणि आता तुझी पडले माझ्याशी गाठ पडले आणि ते गाठ सोडायचा प्रयत्न बॅट्समन करतो. शेवटचा बॉल आहे ऑफस्टंपच्या बाहेर होता चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न यशच्या हातामध्ये चेंडू गेला. इथून
व्हाईट बॉलचा इशारा पण सगळं झाला आहे. एक रन ऍड होईल, एक विकेट कमावेल. हे जाऊया पुन्हा एकदा डीजे कडे. शेवटच्या बॉलचा खेळ शिल्लक आहे अजूनही. एक गीत आणि येऊया शेवटच्या चेंडूवरती. धावाय धावलकावरती 63. नक्कीच षटकार आल्यानंतर जो केलेला कमबॅक आहे ना प्रताप मात्रे याच्या मार्फत आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू आउट ऑफ द पार्क. आणि जर विचार केला तर या षटकामध्ये सुद्धा 17 धावा येतात. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या धावा 13, शेवटच्या षटकामध्ये धावा येतात त्यामध्ये 17. धावसंख्या होती ती म्हणजे आई जीवदानी कसराळी संघ पोहोचलाय तो म्हणजे 69 धावेवरती. आता बनवायच्या आहेत 30 चेंडूमध्ये 70 धावा जय हनुमान शिरगाव संघाला. तोपर्यंत आपण जातो डीजे कडे. नक्कीच चर्चा आपण डीजे कडे जातोय आणि मला डीजेला थोडं थांबवतोय. टॉसच्या दिशेने जाणार आहेत. सामना सुरू होतोय जो आपण बघितला आई जरीमरी डोली बीचा संघ आणि त्याच्या सोबत संघ असेल तो म्हणजे युवा ग्रुप वाडीवचा संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांनी विनंती असेल की आमच्या टॉस बॉक्सच्या दिशेने टॉससाठी यायचं आहे. कर्णधार चला जर बॅटिंग कार्ड जर पाहिलं तर सुरुवात केली जीतनं, मेघनाथनं 18-11, विनीतची अफलातून 24 धावांची खेळी आणि त्यानंतर अमित वैतीनं दिलेला तो फायनल टॉस. इथून रोनक महागडे ठरले. गौतमचं एक षटक महागडं मोठं, प्रतापचं 17 धावांचं षटक, एक फक्त चेतनचं षटक आलं 7 धावांचं. इतरांनी त्याला 7 नाही दिली आणि पण अर्धा पल्ला झालाय, अर्धी इनिंग झाली, आधा खेळ बाकी आहे. असं नाही की 70 धावांचा पाठलाग होणार नाहीये, 70 धावांचाही पाठलाग होऊ शकतो. हा आत्मविश्वास तुमच्याजवळ असायला हवा. पण आई जीवदानी कसरली चांगली बॅटिंग केले, चांगली गोलंदाजी त्यांच्याजवळ आहे, ती दाखली जाईल. टॉस वेगन व्हील जर पाहिलं तर आई जीवदानी कसराळी टीमचं 69 धावा, जास्त करून आपण स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या दिशेने जास्त धावा झाल्यात. ऑफ साईडला एक मोठा फटका पाहिलाय चौकारचा आणि समोरच्या दिशेनं जो चौकार एक पाहिलाय. पण स्क्वेअर लेग टू फाईन लेग आणि लॉंग लेगच्या दिशेने जास्त धावा झाल्यात. सलामी जोडी मैदानाच्या दिशेने पाठवा, सलामीची जोडी लगेच मैदानाच्या दिशेने पाठवा. शिरगाव टॉस केला जाणार आहे. टॉसच्या दिशेने दोन्ही टीम कॅप्टन येतील, युवा ग्रुप वाढीव आणि दुसऱ्या बाजूला टीम असणार आहे ती जरीमरी डोली बी. थँक्यू. आणि टॉस करण्यासाठी आपण विनंती करू NCC संघाची सर्वात प्रसिद्ध जोडी म्हणजे ज्यांनी 80च्या दशकापासून एक सलामीची जोडी म्हटली तर एका बाजूला चंद्रकांत मांगेला, एका बाजूला मोतीराम मांगेला हे असायचे. आणि त्यांच्याच शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कॉल करणार आहेत. म्हणजे उदय CC पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास NCC मध्ये सुद्धा चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलंय. आणि 30 जोडी ज्याला नेहमीच एका प्रसिद्ध जोडी म्हणून म्हटलं जात आहे या नारंगी गावातील. आणि त्यांच्याच शुभ हस्ते आज नाणेफेक केली जाणार आहे. दुसऱ्या सामन्याची नाणेफेक टॉस केला जातोय. दोन टीम कॅप्टन आणि हे सध्याच्या घडीला स्क्रीनवरती त्यांना पाहू शकता. तिथून मोतीराम मांगेले आहेत, चंद्रकांत मांगेले आहेत, येताना पाहतोय. एक चांगलं क्रिकेट दोन्हींनी खेळलंय. म्हणजे एक ओपनर पेअर सलामीची जोडी कशी असावी ती नारंगी टीमकडनं खेळताना उदय CC जो मांगेळेचा संघ होता त्यांच्या टीमकडनं खेळताना सुद्धा त्यांनी चांगला खेळ दाखवलाय. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कॉल टॉस केला जाणार आहे. आणि टॉस का बॉलच्या दिशेनं तिथे असतील झहीरभाई आणि दोन्ही कॅप्टन असतील. आपण मॅचवरती सुद्धा नजर आहे. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रश्न तोच आहे श्याम का, आता 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. हा नाही, आपल्याला टप्प्याटप्प्याने जायचं आहे, टप्पा पार करायचा आहे. आई जीवदानी कसरालीने एकदम 70 धावा नाही केल्या. पहिल्या 13 केल्या, 7 केल्या, 13 केल्या, 19 केल्या आणि 17 केल्या. मग तुम्हालाही तसं 15, 16, 14, 13, 12 याच करायचे आहे. तिथे टॉस का बॉक्समध्ये आहेत झहीरभाई. शुक्रिया तुकाराम सरजी. दोन्ही संघामध्ये नाणेफेकीचा कॉल आपण पाहतोय. 4 ओव्हरचा मॅच असणार आहे. 4 ओव्हर मॅच. छापा कॉल केला तर आपण पाहूया. आता छापा आलेला आहे. नाणेफेकीचा कॉल युवा ग्रुप वाडी या संघाने नाणेफेकीचा कॉल दिला. आपल्याला विनंती आहे पाहुण्यांना
दोन्हींना हार्दिक शुभेच्छा द्यावी आणि नक्कीच आपण मंचावर जाऊन या सामन्याचा आनंद घ्यावा, आपला निर्णय सांगावा अशी तुम्हाला विनंती करतोय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय युवा ग्रुप या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. आपण जाऊया कॉम्बॉक्समध्ये, तिकडे आहेत तुकाराम सरजी आणि श्यामभाऊ. या दोन्ही संघाच्या एका आवाजाने या सामन्याचा खूप सुंदरसा समर्थन आपण पाहूया. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. चला मॅचच्या दिशेने जाऊया जिथून मॅच लावतोय. सुरुवात 70 धावांचा पाठलाग करण्यासाठी चेतन आणि रोनक ही जोडी मैदानावरती. आणि ज्यानं, जसं मी नेहमीच सांगतो या खेळाडूविषयी, ज्यानं धावांचं गणित नेहमीच कसारा टीमसाठी झुलवलेलं आहे तो विनीत आहे. त्याचा उल्लेख मी केला होता. व्ही फॉर विक्ट्री असतो. विनीतचा व्ही, पाटीलचा पी, मधला आय, याचा अर्थ VIP आहे. विशेष आहे खेळाडू कसारा टीमचा. तसा विनीत येतोय गोलंदाजीसाठी. पहिलं षटक फार महत्वाची. पहिली 2 षटकं किमान 30 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये स्टार्ट कसा करणार मॅचचा, 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. ऑफस्टमच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. शरीरावरती चेंडू आदळला. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना श्याम चर्चा 30 आहे. कारण असं नाही की 70 धावांचा पाठलाग होणार नाही, पण तुमचा आत्मविश्वास, तुमचा कॉन्फिडन्स, तुम्ही जसं यंग जनरेशनचा उल्लेख केला होता, नवीन जनरेशन आहे, सलसलतं रक्त आहे आणि त्यावेळेला कसं खेळतात त्याच्यावरती DBNच्या माध्यमातून फील्ड पोझिशन दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. जे 3 क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या बाहेर आहेत, एक डीपवरती वाईडिश लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे आणि थोडासा मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. 4 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला आहेत. थर्डमॅन हा शॉर्ट थर्डमॅन आहे, पॉईंट आहे एक्स्ट्रा कव्हरला आणि मिड ऑफला क्षेत्ररक्षक, शॉर्ट फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. खोलवटा चेंडू होता समोरच्या दिशेने, चेंडूला ड्राईव्ह केलं. लॉंग ऑनवरनं क्षेत्ररक्षक वेगानं चेंडू परत आलाय. एक धावे चेंडूवरती पूर्ण. इथे एकच गोष्ट असते, स्वतःवरचा विश्वास, एक कॉन्फिडन्स. कारण सध्याच्या घडीला कॉन्फिडन्स कोणाचा वाढलाय तर क्षेत्ररक्षक करणार संघाचा, कारण त्यांनी धावा केल्यात आणि त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. आणि इथे आता फलंदाचा आत्मविश्वास वाढणं आवश्यक आहे. नक्कीच. आणि कॉन्फिडेंटली फलंदाजी करणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या 70 धावा बनवायच्या आहेत ते इथून कॅल्क्युलेशन थोडं करावं लागेल. कारण हा मैदानाचा जर विचार केला तर फलंदाजीसाठी खूप उपयुक्त असं मैदान आहे. पण सध्या तरी विनीत यावेळी फक्त स्टेअर केलं गेलं आहे. चेंडू जातोय पॉईंट क्षेत्राच्या दिशेने. इथून 1 धाव येते आणि एका धावाने धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 2 धावा फलकावरती लागत असताना 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. बनवायच्या आहेत 70 धावा, पण इथून सध्या तरी जर विचार केला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 धावा फलकावरती लागत असताना पाहायला भेटतात. आता बॉडी लँग्वेज बघा, बॉडी लँग्वेज जी कसरा टीमची आहे ना, ते खांदे उंचावलेले आहेत. मग त्यांचे खांदे उंचावले तर तुम्ही खांदे झुकून देऊ नका. कोलवटा चेंडू ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करत होता. चेंडूला कव्हरच्या दिशेने चेंडू गेलाय. 1 धाव चेंडूवरती. जसं म्हणतात ना की मैदान से हारा हुआ आदमी तो वापिस आ सकता है लौट के फिर एक बार, लेकिन मन से हारा हुआ मग तो मैदानात येताना त्यालाही त्रास होणार. त्याच्यामुळे जो आत्मविश्वासाचा उल्लेख आम्ही करतोय, मोठे फटके येणार यावरती विश्वास ठेवायचा आहे. पहिले 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय, ज्याच्यामध्ये 3 धावा आल्यात. नक्कीच. पुन्हा एकदा सज्ज. यावेळी पुन्हा स्टेअर केलं गेलंय. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि विनीताचं कौतुक करावं लागेल, कारण दोन्ही फलंदाजांना मोठे फटके खेळण्याचा जो प्रयत्न आहे तो केला जात नाही. कारण डावकुऱ्याचा फलंदाजाला 2 खोलवर टप्प्याचे चेंडू हाताळले गेले. तिथून रोनक आहे, रोनकला गुड लेंथवरनं चेंडूला फक्त पिच करून आतमध्ये आणण्याचं काम केलं जात आहे. आणि ही खासियत आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे की या विनीत नावामध्ये, विनीत पाटील या नावामध्ये VIP आहे, पण सध्या VIP गोलंदाजी करतोय. हा इथून थोडीशी दिशाहीन गोलंदाजी होते. हलकासा बाहेर काढण्याचा प्रयत्न, पण वाईट चेंडूचा इशारा येतोय. अवंतर 1 धाव येते. धावफलकावरती धावा जाऊन पोचल्या, त्या 5 वरती पोचल्या. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. आणि तुम्ही उल्लेख का केला, कारण इथून धावांचा पाठलाग करताना जे मोठ्या धावसंख्या यायला हव्या, मोठे फटके, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफच्या डोक्यावर चेंडू खेळला. वाईडिश लॉंगॉन क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला. झेल चांगला झेल टिपला आहे. क्षेत्ररक्षक आले वेगानं तिथे आणि त्यांना टिपला आहे हा झेल. जय भगत आले आणि जय भगतनं टिपला आहे हा सुंदर झेल. एक गीत आणि येऊया मॅचच्या दिशेनं. पहिलं षटक बघा काय हाताळले. पहिलं षटक जय भगत आले, तिथून झेल टिपला गेला. पहिलं सुंदर षटक, 5 धावांचं 1 विकेटचं. आणि हे का घडलं माहिती आहे का, कारण विनीतनं 24 धावांची खेळी साकारले. तिथला तो वाढलेला आत्मविश्वास आता परावर्तित होतो त्याच्या गोलंदाजीमध्ये. आता आस्किंग रन रेट वाढलाय.
कारण पहिल्या षटकामध्ये 5 धावा केल्या, आता 24 चेंडू आणि 65 धावांचं भलं मोठं लक्ष तिथे गाठायचं आहे तुम्हाला. आणि ते लक्ष गाठताना आता जो आस्किंग रन रेट वाढला गेलाय तो सुरुवातीला जर पाहिलं तर 14च्या घरामध्ये होता, तो आता 15वरनं 16च्याही पुढे गेलाय. 16.25 रिक्वायर्ड रन रेट, 16.25च्या सरासरीनं आता धावांचा पाठलाग करायचा. 24 चेंडू आणि धावा करायच्या, जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. टीम कसरा टीम फक्त काळजी घ्या, जास्त वेळ जाणार नाही याची. श्याम तुमच्या दिशेने येतोय. नक्कीच. आणि नवीन फलंदाज प्रताप मात्रे बघतोय, ॲबिलिटी आहे या खेळाडूकडे, मोठे फटके नक्कीच याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटतील. पण आज गरज आहे, कागदोपत्री तुम्ही स्ट्रॉंग किती आहात ते महत्त्वाचं नाही, तर आज तुम्हाला आज संघाला गरज आहे तुमच्या बॅटिंगची, तर तिथून मोठे फटके येणं गरजेचं आहे. सध्या पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय, 5 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण जर बघितलं तर प्रणय यावेळी बॅटची एज लागली जाते. इथून शॉर्ट फायनलिंगचा खेळाडू येतोय आणि थर्डमॅनच्या दिशेने हे क्षेत्ररक्षण केलं जाते. सध्या स्ट्रगल होतोय, रोनक पाटील प्रयत्न केला जातोय मोठा फटका खेळण्याचा, मात्र बॅट आणि चेंडूवर संपर्क व्यवस्थित होत नाही. का होत नाही काय माहिती आहे का, की बॉलच्या रेषेमध्ये येत नाही, आणि बॉलच्या रेषेमध्ये तुकाराम सर येत नाही आहे, त्यामुळे मिस टाईम स्ट्रोक आपल्याला सध्या तरी पाहायला भेटतात. त्यालाही कारण आहे, कारण प्रत्येक चेंडूवरती आता पहिल्या प्रत्येक षटकामध्ये 2 चेंडूवरती मोठे फटके खेळायचे, त्याच्यामुळे तोही दबाव असेल. पण चांगली गोलंदाजी हाताळण्याचा प्रयत्न गोलंदाजानं इथून केला आहे. प्रणय फुलटॉस बॉल, मी म्हटलं ना तो दबाव आहे की मोठे फटके खेळायचे आहे, आणि अशा वेळेला फुलटॉस सुद्धा कन्वर्ट होत नाहीये. फुलटॉस चेंडू होता तिथून आणि झेल टिपला गेलाय, तिथून विकेट गमावलाय. दुसरा विकेट गमावला टीम शिरगावच्या संघानं. थँक्यू. हा चेंडू बघा, फुलटॉस चेंडू, आणि मयूर भोईरनं लावायला लावलाय, कारण फेमस डायलॉग आहे ना, जो डर गया तो मर गया. पण त्याच्यानंतर माउंटन ड्यू पण आला ना, डर के आगे जीत है. जीत त्या टीममध्ये पण आहे ना, जीतनं चांगली बॅटिंग तिथे पण केले. आता डर के आगे जीत आहे आणि माउंटन ड्यू त्यांना घ्यावं लागणार आहे, कारण इथून विकेट जो गमावला आहे प्रणयच्या फुलटॉस बॉलला सुद्धा कन्वर्ट करू शकले नाही. हे होतं म्हणून मी उल्लेख का केला गेला. तुमच्या डोक्यामध्ये ती 70 धावा जास्त चाललेत, जास्त विचार त्या 70 धावांचा करतात, छोट्या छोट्या पल्ल्यांचा विचार व्हायला हवा. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होतोय. इथून यावेळी जबरदस्त फटका इंटू द गॅप मध्ये, सौरभ पाटील आल्या आल्या पहिल्या चेंडूला भिरकावून देते, चेंडू जातोय सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, चेंडू सीमारेषा पार, चौकार. धन्यवाद धन्यवाद. म्हणजे श्याम हा फटकाना गोलीसारखाच केलाय, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बघा, डायरेक्ट शूट व्हावी अशी गोली तिथून गेली. हा चौकार आलाय, याचाही फायदा टीमला होणार. श्याम नक्कीच चौकार येतोय, चौकाराने धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 10 धावा. इथून रोनक आहे, रोनक पाटील आहे, रोनककडे तितकी ॲबिलिटी आहे. मग पहिल्या इनिंगमध्ये जे काही झालं ते विसरून इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. इथून स्टार्ट सौरभ पाटीलच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने होतोय. पुन्हा एकदा लॉंग ऑन रिजनमध्ये खेळण्याचा प्रयत्न, इथून क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल आणि चांगला चेंडू होता, फुलर लेंथ होता, मात्र फटका तितका कनेक्ट नाही झाला आणि तिथून 1 धाव अंकित केली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाते, धावसंख्या फलकावरती लागली जाते, 11 धावा. आतापर्यंत प्रणय किनी चांगली गोलंदाजी हाताळतोय. एक फटका पण काही चेंडू खराब नव्हता, फटका चांगला केला होता, फटकाच चांगला होता, पण प्रणय चांगली गोलंदाजी करतोय. ओ ज्यादा तारीफ हुई, ज्यादा तारीफ हुई, ज्यादा कौतुक झालं. इथून नो बॉलचा इशारा पंचाकडनं झाला आहे, थोडासा एक्स्ट्रा एफर्ट लावला आणि कदाचित रिलीज ऑफ द डिलिव्हरीच्या वेळेला चेंडू हाताला गेला ना, थोडासा स्लिप झाला आणि तिथून अक्षरशः फलंदाजच्या डोक्यावर तिथून गेला. सध्या घडला आपण डिबीएनच्या स्क्रीनवरती पाहतोय, ही फील्ड पोझिशन आहे जिथून शॉर्ट थर्डमॅन आहे, पॉईंट आहे, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ आहे, पाठीमागे शॉर्ट फाईन लेग आहे, समोरच्या दिशेनं 3 क्षेत्ररक्षक आहेत. नो चेंडूचा इशारा आहे, त्यानंतर फील्डचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॅटला लागला, पायावरती आदळला, शॉर्टलेगच्या ठिकाणी चेंडू आदळलाय. फ्रीडचा सुद्धा तितका फायदा नाही उचलू शकले. धावा झाल्या धाफलकावरती 13-13, 1.5 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय आणि पाठलाग होतोय तो 70 धावांचा.
आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 13 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. हा चेंडू महत्वाचा असेल. ह्या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर येणारे 18 चेंडूचा खेळ थोडंसं कॅल्क्युलेशन जर विचार केला तर रंगत पाहायला भेटेल. कारण या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. सौरभ आहे, सौरभच्या बॅटमधून एक चौकार पाहायला भेटलाय. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सुद्धा चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न असेल प्रणय किनियाचा. पाहायचं आहे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. इथून व्हेरिएशन केलं जातंय. उंची गाठले. इथून 3 क्षेत्ररक्षक. चेंडू खाली. झेलची संधी. झेल पकडला जातोय. सौरभच्या खेळ लागतोय पूर्णविराम. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. जय हनुमान शिरगाव संघ पोचलाय 3 गडी बाद 13 धावा. येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 मध्ये बनवायचे आहेत. अजूनही 57 धावेची आवश्यकता. डीजे श्रीकडे जातोय आणि एक तो एक सुमधुर संगीत आणि येतोय मैदानाच्या दिशेने. बिलकुल वहा तो काटा लगा या थोडासा धक्का लगा. शेवटच्या चेंडूवरती विकेट आलाय. 2 षटकांचा खेळ संपला. तर कंपॅरिझन जर पाहिलं तर 2 षटकामध्ये 20 धावा होत्या त्या आई जीवदानी कसराळीच्या आणि 2 षटकामध्ये धावा आहेत त्या धावफलकावरती 13. जे 3 विकेट गमावले ते जय हनुमान शिरगावच्या संघाने. आता आव्हान फार मोठं झाले. आता आव्हान मोठं झालं. 18 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आणि 18च्या बरोबर जवळपास 18च्या एव्हरेजने आता बॅटिंग करायची आहे. 18 चेंडू आणि 57 धावांचं भलं मोठं लक्ष समोर आहे. पुन्हा एकदा विनीत आलाय गोलंदाजीला. दबाव त्याला वाढवायचा आहे म्हणून तो गोलंदाजीला आलाय. विनीत येतोय गोलंदाजी मार्कवरती. इथून बघितलं आपण तर पंच आमच्या दिशेने वळतील. वाईट चेंडूचा इशारा येतोय. अवांतरिक धाव. अवांतरिक धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते 14 धावा. इथून हात मोकळे करावे लागतील. मोठे फटके आणावे लागतील कारण जय हनुमान शिरगाव संघ इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. कारण नॉन स्ट्राईक एंडला जय आहे आणि जयकडे तितकी ॲबिलिटी आहे मोठे फटके खेळण्याची. पण आज सध्या संघ अडचणीत आहे. मग अडचणीतून बाहेर काढण्यासाठी रोनकला आणि जयला मोठे फटके खेळावे लागतील. इथून शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक जीत तिथून चुकी करतो. हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव पोलून काढले. दुसरा धाव होता पण इथे तालमेल नव्हता आणि त्यामुळे या चेंडूवरती येते 2200 रुपयामध्ये 1 धाव अंकित केली जाते. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली गेली ती म्हणजे 15. मला बॅटला थोडासा स्पर्श झाला होता कारण पाठीमागे जर विकेट किपर बघितलं तर झेल टिपण्याच्या अगोदर सेलिब्रेशन करत होता त्याच्यामुळे त्या झेल सुटलाय. आणि विनीतचं त्याकरता थोडंसं रागा करणं साहजिक होतं कारण झेल सुटला गेला होता पाठीमागे आणि 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केले. फुलटॉस लॉवर फुलटॉस चेंडू कन्वर्ट करायचा होता मोठ्या फटक्यामध्ये नाही करू शकले. 1 बाउन्स वाईडिश लॉंगॉनला फील्ड केलं गेलंय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. प्रति चेंडूवरती जर बघितलं तर 3च्या वरची सरासरी आहे प्रति चेंडूवरती. प्रति चेंडूवरती 3च्या वरची सरासरी आहेत. आणि आता हे जे क्षेत्ररक्षण लावलं गेलं ऑफ साईडच्या दिशेनं पॉईंट आहे. कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट थर्ड मॅन आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पाठीमागे शॉर्ट फाईन लेग आणि 3 क्षेत्ररक्षक बॉन्ड लाईन जवळ. ऑफ स्टंपच्या बाहेर. ऑफ स्टंपच्या बऱ्याच बाहेर पंच वळतात. पंचाकडनं इशारा वाईट बॉलचा आलाय. मी पुन्हा एकदा तुमच्या दिशेने येतोय. तो आत्मविश्वास वाढवण्यासाठी कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी बॅटच्या मधोमध फटका आणि एक मोठा फटका येणं आवश्यक आहे सध्याच्या घडीला. नक्कीच मोठा फटका येणं गरजेचं आहे कारण 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 52 धावेची आवश्यकता आहे सध्या तरी मैदानावरती बॅटिंग करणाऱ्या संघाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथून विनीतने चांगली गोलंदाजी केली आणि विनीतने आजच्या या दिवसामध्ये जर विचार केला तर चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी सुद्धा पाहायला भेटले. एक ऑलराऊंडर सध्या तरी आपण बघतोय तर कसळी संघाकडनं पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा सज्ज होईल. इथून कानमंत्र दिला जातोय रोनक पाटील याच्या मार्फत. आतापर्यंत जर विचार केला तर 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. शॉर्ट ऑफ लेग चेंडूला पुल 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 केलं जात आहे. पुल आणि पॉवरफुल चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. धन्यवाद. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकता यावेळी चेंडू शॉर्ट ऑफ लेन होता. नजर होती शेवटपर्यंत आणि फ्लाइंग स्ट्रोक
जयच्या माध्यमातून खेळण्यात आला. चेंडूला सरळ सीमारेषा पार. पुन्हा एकदा मोठा फटका, आता मात्र शरीरापासून दूर. इथून पहिल्या षटकाराचा जर विचार केला ना तुकाराम मंगेला सर, तर बॉलच्या रेषेमध्ये गेले होते, बॉल वरती गेले होते, फटक्यावरती शेवटपर्यंत नजर होती. इथून जर बघितला ह्या चेंडूचं विश्लेषण केलं तर शरीरापासून दूर होते. अला पहिल्या अगोदरचा चांगला फटका कन्वर्ट झाला होता, खऱ्या अर्थानं कनेक्टही झाला होता, जो बॅटच्या मधोमध कनेक्ट झाला होता. ओहो, हे तर असं झालं की नालासोपारा आला की विरारवाले बाजूला होतात. बाबा त्यांना उतरू द्या, इतकी जागा दिली त्यानं चेंडूला जाण्यासाठी आणि चेंडू आदळला चालला यष्ट्यांवरती. क्लीन बॉलच्या स्वरूपात विकेट गॉन, विकेट गमावलाय. थँक्यू. हा झटका लागलाय. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये जर बघितलं बघा, विनीसचा चेंडू होता, अंदाज चुकला पूर्णपणे बघा. म्हणून मी म्हटलं ना, नालासोपारावाले आले ना का विरारवाले असे बाजूला होतात. बाबा त्यांना उतरू द्या पहिला. तसा चेंडू थोडासा बाजूला झाले आणि पाठीमागे लेग स्टंप उघडी पडली, एसटी थोडीशी उघडी पडली आणि ती मात्र उद्ध्वस्त झाली. जयनं एक चांगला फटका खेळला होता. आता समीकरण बघणं आवश्यक आहे तिथून, कारण आता मॅच 12 चेंडूचा खेळ राहिलाय आणि 12 चेंडूमध्ये करायच्या त्या इथून 46 धावा, 46 रन रिक्वायर्ड इन 12 डिलिव्हरी. जाऊया पुन्हा एकदा श्याम तुमच्या दिशेने. आता आव्हान फार मोठं वाढलंय, पण तो दुसऱ्या बाजूला कहाणी तीच होती ना. 33 धावा होत्या, त्यांनी शेवटच्या 2 षटकामध्ये 36 केल्यात. शेवटच्या 2 षटकामध्ये त्यांनी 36 धावा केल्या. ज्या बिल्डिंग मोठ्या उभारल्यात ना, त्या त्यांनी 36 केल्यात. अरे त्यांनी 36 केल्या तर मग तुम्ही 46 करा. हे समीकरण आहे. 12 मध्ये 36 त्यांनी केल्या होत्या आणि 12 मध्ये 46 तुम्हाला करायचे आहेत. नक्कीच यावेळी गोलंदाजी मार्कवरती शॉर्ट ऑफ लाईन चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न. आज स्ट्रगल होतंय. म्हणजे रोनक याच्या खेळीचा जर विचार केला तर आतापर्यंत 7 चेंडूमध्ये 5 धावा बनवल्यात आणि स्ट्रगल करतोय सध्या. पण इथून रोनकला मोठे फटके खेळणं गरजेचं आहे, कारण 11 चेंडूमध्ये अजूनही 46 धावेची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती जय भगत आहे आणि कॉन्ट्रीब्युशन गोलंदाजी सध्या तरी आई जीवतानी कसरडी संघाकडनं पाहायला भेटते. यावेळी शॉर्ट ऑफ लाईन चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न. इथून चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि 1 धाव येते. आणि एका धावेने इथून जर विचार केला तर या धावसंख्येचा पाठलाग होणार नाही. इथून मोठे फटके खेळावे लागतील. भावेश पाटील येतोय, नवीन फलंदाज मोठ्या फटक्यासाठी जाणला जातोय. श्याम, ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला, 2 षटकामध्ये या 33 धावा गेल्या होत्या आणि तिथून जो बॅटिंग करताना संघ आला, भावेश पाटीलच्या बॅटमधनं फटका आला. भावेश सांगतोय मी आहे अजून, मैं हूं ना, हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. ठोकलाय 6 षटकार. थँक्यू. जे सुरुवातीला स्ट्रगल केलं होतं, पण मॅच आहे, क्रिकेटचा मॅच आहे, म्हणून मी म्हटलं ना, त्यांनी 12 मध्ये 36 केल्यात. तुम्हाला 12 मध्ये 46 करायचे आहेत. आता 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 9 चेंडूमध्ये करायचे आहेत त्या 39 धावा. 9 चेंडू 39 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा सज्ज. यावेळी चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि चेंडू संपर्क झाला नाही. इथून चेंडू पडल्यानंतर हलकासा खाली राहतोय. फलंदाज पूर्णपणे बीट होतोय. इथून आपण रिक्वायर्ड रन रेट बघितला तर आता मात्र 29.25 आपण सध्या तरी बघतोय स्क्रीनवरती. डीबीची चांगली टीम सध्या वर्क करत असताना या मैदानावरती यावेळी चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. लेग बाईसच्या रूपामध्ये 1 धाव अंकित केली जाईल आणि एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 31 धावा. 32 धावा फलकावरती लागत असताना शेवटच्या 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. षटकार आल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीचा कमबॅक गोलंदाज आपण जर बघितलं तर जय भगतच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा सज्ज. शेवटचा चेंडू थोडासा फॉलो थ्रो मध्ये बिघाड येतोय. 7 चेंडू 38 धावीची आवश्यकता. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. सामन्यामध्ये रंगत आपल्याला पाहायला भेटेल. रोनक सध्या स्ट्रगल करतोय. इथून थोडंसं चकवण्याचं काम केलं जाते गोलंदाजाला आणि वाईट चेंडू हाताळताना पाहायला भेटतोय. धावसंख्या 1 ने भर होते. धावसंख्या फलकावरती लागली जाते 33. अजूनही 37 धावेची आवश्यकता. 7 चेंडू 37 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जय भगत आपण बघतोय.
यावेळी शरीरावरती आदळला जातोय आणि इथून मात्र रोखलं जातंय. 4 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. जय हनुमान शिरगाव संघ पोचलाय तो म्हणजे 33 वरती 4 गडी बाद. येणारे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 मध्ये 37 धावेची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये जातोय आम्ही डीजे श्रीकडे आणि ऐकतोय एक सुमधुर संगीत. धन्यवाद धन्यवाद डीजे. आणि या जर सामन्याचा जर आपण ॲनालिसिस बघितला ना तर पहिल्या षटकामध्ये म्हणजे जेव्हा आई जीवदानी कसराळी संघ फलंदाजी करत होता ना तेव्हा पहिल्या चेंडूचा जर विचार केला ना तर 4 चेंडूपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे 3 चेंडूपर्यंत पहिल्या षटकामध्ये खूप चांगली पद्धतीने चालत होतं. जिथून ओव्हरथ्रोची धाव सुरुवात झाली तिथून मात्र धावेंचा ओघ वाढण्यात आला. तिथून 69 धावेपर्यंत पोहोचला तो म्हणजे आई जीवदानीचा संघ. अजून जवळपास 37 धावांची आवश्यकता आहे. जर मॅचला जिंकून दिलं तिथून षटकार जर आले तर निहार भोईर यांच्याकडनं एका कॅश प्राईज आलंय. कारण 36 मारायचे आहेत ना, अजून 37 मारायचे आहेत. आणि 3333 कॅश प्राईज आहे निहार भोईर यांच्याकडनं. बघूया अशक्य प्राय असं काही नसतं पण हे मिरायकल इनिंग यायला हवी, एक चमत्कारिक इनिंग. अपील झालाय म्हणून चर्चा आम्ही काय करतो की ज्यावेळेला तुम्ही क्षेत्ररक्षण करून ज्यावेळेला बाहेर येता त्यावेळेला जे तुमची बॉडी लँग्वेज आहे, तुमची देहबोली आहे, तुम्ही जास्त विचार त्या 5 षटकांचा केला ज्याच्यामध्ये तुम्ही आता काहीच करू शकत नाही, ज्याच्यामध्ये जे घडून गेलेला काळ होता. तुम्ही जास्त विचार येणाऱ्या 5 षटकांचा करायला होता की आता आपल्याला काय करायचं आहे. पण आपण माणूस काय करतो, जास्त करून भूतकाळामध्ये जगतो ना, वर्तमान काळामध्ये नाही जगत. त्याच्यामुळे भूतकाळामध्ये जास्त गेले, तुम्ही 5चा जास्त विचार केला, त्याच्यामुळे तुम्ही प्रेझेंटमध्ये चांगले नाही खेळू शकले. हेही कारण आहे. म्हणून कधीही आपण भूतकाळ विसरायचा नाही, पण तो जास्त डोक्यातही ठेवायचा नाही, नाही तर पुढे जाता येणार नाही. पुढे जाता येणार नाही आहे. तसं पुढे बघितल्यानंतर तुम्हाला आशा दिसते, मागे बघितलं तर अनुभव दिसतो, आजूबाजूला बघितलं तर तुम्हाला जे सत्य आहे, जे खरं आहे ते दिसतं. मग स्वतःच्या आतमध्ये जर बघितलं तर तो आत्मविश्वास दिसतो. जास्त पाठी नव्हतं जायचं तुम्हाला आणि त्याचा विचार जास्त झालाय, तोच विचार तुमच्या डोक्यामध्ये घोंगावत होता. सावकार दूर आलाय, इथे मॅच नाही जिंकला थोडंसं एंटरटेनमेंट करू शकता. सावकार सांगण्याचं तात्पर्य असं आहे, पहिल्या इनिंगमध्ये काही घडो त्याचा प्रभाव जर तुमच्यामध्ये कायम राहिला तर त्या प्रभावातनं तुम्ही बाहेर येणार नाहीये, त्या परिणामातनं तुम्ही बाहेर येणार नाहीयेत. तेच या मॅचमध्ये घडलंय. आणि फुल मार्क्स टू गोज आई जीवदानी कसारी टीमला. कारण त्यांना असं नाही की जास्त बॅटिंग चांगली केली, त्यानं बॅटिंग चांगली केली, पण बॅटिंग चांगली केल्यानंतर चांगली बॉलिंगही केली. खास करून विनीतनं जी 2 षटकं हाताळली, त्या 2 षटकांचा प्रभाव फार मोठा होता. आणि त्याच्यामुळे कमबॅक होणार नाहीये, किंबहुना कमबॅक करण्याची संधी तुम्हाला मिळणार नाहीये याची काळजी विनीतच्या त्या 2 षटकानं घेतले. आणि आता मोठ्या विजयाच्या दिशेनं वाटचाल करतोय तो आई जीवदानी कसराईचा संघ. नक्कीच. आणि तुकाराम मंगेले सर जर विचार केला तर आजच्या दिवसामध्ये हायस्ट स्कोर असेल. आजच्या दिवसामधला आई जीवदानी कसराळी संघाने बनवलेला हा हाय स्कोर आहे. आणि त्या हाय स्कोरच्या या हाय स्कोरवरती विजयाच्या दिशेने वाटचाल केले ते म्हणजे आई जीवदानी कसराळी संघाने. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त फलंदाजी आणि खूप चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण या तिन्ही मेळामध्ये विजयी ठरलाय तो म्हणजे आई जीवदानी कसराळी संघ. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन अभिनंदन. 28 धावांचं विन. आणि जसं तुम्ही उल्लेखही केला का हाय स्कोर आहे पण हाय क्लास परफॉर्मन्सही केलाय. बॅटिंग बॉलिंगमध्ये, गोलंदाजी फलंदाजीमध्ये दोन्हीमध्ये आपला चांगला खेळ नक्कीच दाखवलेला आहे. आता प्रश्न राहिला की या मॅचचा हिरो कोण, मॅन ऑफ द मॅच कोणाला द्यायचं. मॅच समरी जर बघितले, आई जीवदानीने बघितले 69 धावा, विनीतच्या नावावरती 24 धावा, जीतची 18 धावाची खेळी, अमितने ठोकलेले ते 2 षटकार, मेघनाथचे 11 धावा, 3 विकेट गौतम मात्रेची जी हॅट्रिक, रोनक आणि प्रतापच्या नावावरती 1-1 विकेट पण महागडे ठरले. आणि पाठलाग करताना 11 धावांची खेळी 22ची आली आणि तिथून 41 वरचा प्रवास तिथे थांबलाय. 2 विकेट विनीतच्या नावावरती, 2 विकेट प्रणयच्या नावावरती. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच जाईल ज्यानं केला ऑलराऊंड परफॉर्मन्स, ज्यानं केले 24 धावा, ज्यानं घेतल्या 2 विकेट्स, 2 बळी घेतल्यात, तो खेळाडू ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर विनीत पाटील.
कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदल होईल, यानंतर आवाज ऐकू येईल. एका बाजूला झहीरबाई असतील आणि दुसऱ्या बाजूला दीपक वैती.